नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण 32 धान्ये घेऊन भाजून स्टेप बाय स्टेप थालीपीठ कसे बनवले साध्या सोप्या पद्धतीने ते पण बघणार आहोत. पाहू शकतात किती खमंग असं थालीपीठ बनवून तयार होतं. हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर, लिंबाच्या लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकतात. खूप अप्रतिम लागतं, अफलातून लागतं. हे सासूबाईंची ही पारंपरिक पद्धत आहे. चला तर मग त्यांच्याच भाषेत, ही साध्या सोप्या भाषेत आपण ही भाजणीचं थालीपीठ बघणार आहोत. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार मंडळी, तुम्हाला आज थालीपीठाची भाजणी कशी करायची. मी 32 धान्य घेतलेले आहे. ते इतके पौष्टिक असतात. आता ते मी काय काय घेतले हे मी तुम्हाला दाखवत आहे. मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची ती दाखवली होती आणि त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला. सगळ्यांनी आवर्जून माझ्या चकली भाजणी पाहून आणि करून सुद्धा दाखवल्या. म्हणून मी तुम्हाला 32 धान्याचे प्रकार आहे त्याची भाजणी कशी करायची. ह्या दिवसात खूप पौष्टिक असते मुलांना डब्याला द्यायला, आणि आपण पण सगळे पदार्थ आपल्याला शरीराला हे आवश्यक आहे थंडीत खाण्यासाठी, म्हणून मी दाखवत आहे. चला तर मग मी आता हे 32 धान्य मी काय काय घेतले हे तुम्हाला पहिल्यापासून त्याचं प्रमाण पण दाखवते आणि कशी घेतली हे मी दाखवत आहे. ही आहे अर्धा किलो ज्वारी, अर्धा किलो नागली, अर्धा किलो गहू, अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो बाजरी. त्याचे निम्मे घ्यायचे. त्याचे पावशर हरभऱ्याची डाळ, पावशर उडदाची डाळ, पावशर मुगाची डाळ, पावशर मका घेतला आणि पावशर तुरीची डाळ घेतली. आणि याच्या पुढचं घेतले हे फक्त मी पूर्ण हे सगळे साहित्य 100 ग्रॅम घेतलेले. हिरवी मुगाची डाळ घेतली, अख्खे मसूर घेतले, हिरवे मूग घेतले, हरभरे घेतले, कुळीत घेतले, सोयाबीन घेतलंय, साबुदाणा घेतलाय, हिरवे वटाणे घेतले, 100 ग्रॅम ही चवळी, राजमा, काबुली चना घेतलाय, मसुराची डाळ घेतली लाल एकदम हलकी असती, भगर, मठ घेतलाय, पांढरा वाटाणा, डाळ्या घेतल्या. जी चांगली चव येईल एवढ्या धान्याला जी चव येईल आपल्याला त्याला हे सर्व 100 ग्रॅमच घेतलेले. मेथ्या टाकल्या आहे पौष्टिक, जिरे टाकले, ओवा टाकलाय, बडीशोप टाकली आणि धने टाकले. आता आपण हे धान्य मी तुम्हाला कसं घेतले प्रमाण पण सांगितलेलं आहे आणि सगळं घेतलेलं. आता आपण एक एक वस्तू घेऊन व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता ते आपण भाजून घेऊ. झालेली आहे. आता हे बघा, कढई गरम झाली. याच्यात पहिले आपण गहू भाजून घेऊ छानपैकी लालसर. हे बघा, आपण हे जे गहू भाजून राहिलो कसा आवाज येतोय, म्हणजे त्याच्या मस्त लाह्या फुटतात. अशा लाल बुंद चांगले भाजले की वर्षभर आपल्याला ही भाजणी टिकते, नाही तर मग त्याच्यात आळी पडते. म्हणून भाजायची घाई करायची नाही. पूर्ण मंद गॅसवर मी हे गहू बघा लाल किती तडतडीत छान असा आवाज आला पाहिजे, म्हणजे मग सुंदर खमंग पण लागते आपल्याला ती भाजणी. म्हणून असे लाल होईपर्यंत हे गहू मेन भाजून घ्यायचे. ही पाता ही बाजरी घेतली आपण, ती पण पूर्ण लाह्या फुटेपर्यंत छान लाल भाजायची. आता ही भाजून घेऊ. पूर्ण याच्या लाह्या फुटतात अगदी छान, म्हणजे मग भाजणीला काहीही भीती नसते. आपली मस्त भाजणी होणार. सुंदर लाल झालेले हे बघ, या लाह्या फुटल्या बघ. अशा लाह्या फुटल्या किंवा मस्त लाल बाजरी भाजून झालेली आहे आपली. आता ही आपण आपल्या गव्हावर ओतून घेऊ. जशी आपण बाजरी भाजून घेतली तशी आपण ही ज्वारी पण किती लाल भाजून घेतली. हे बघा कशा लाह्या सुंदर दिसताय का या फुटलेल्या, म्हणजे बाजरी सारखी ज्वारी पण अशी छान तडतडतीये आणि लाह्या फुटतात. हे बाबा, डाळ हरभऱ्याची डाळ पण छान लाल करून घेतली. हे बघा तांदूळाला कसा सुंदर तांबूस कलर आलेला आहे
आणि कसे फुगले छानपैकी, अगदी खमंग झाले बघा. हे बघा आपण नागली पण चांगली लाल छान भाजून घेतलेली आहे. हे बघा आता हे परत मी हे वेगळं वेगळं छान भाजून घेतलेलं आहे. साबुदाणा, पांढरा वाटाणा, चवळी, सोयाबीन, राजमा आणि काळे उडीद, त्याच्यात आपण सगळे एकत्र करायचं. हे बघ हे पण सगळं कडधान्य आपण लाल भाजून घेतले. हिरवे मूग सगळं भाजून घेतलंय. हे बघ आपण पहिल्याप्रमाणेच हे सर्व धान्य अगदी छान लाल भाजून घेतले सर्व. आता हे झाले आपले. मेथी पण अशी लाल भाजून घेतलेली आहे. हे सर्व आता वेगळे वेगळे मी भाजून घेतलेले. याने आपल्या भाजणी खूप हलकी होते आणि खुसखुशीत होते, म्हणून या डाळ्या पण थोड्याशा भाजून घेतल्या. आपले धणे हे थोडेसे आपण कमी भाजले तरी चालतात. धणे, हे जिरे, ओवा आणि हे बडीशोप हे सर्व एकत्र भाजलं तरी चालतं. आपण सुगंध हे बघा आता आपण धणे, जिरे, ओवा जे हे भाजून घेतलं तर याचा छान सुगंध येतो आणि आपल्याला पचायला हलकं असतं म्हणून टाकायचं. सर्व हे भाजून झाल्यानंतर एक वाटी पोहे हे थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे ह्या पोह्याने सगळी भाजणी आपली खमंग आणि छान होते. आणि पोह्याने आपली भाजणी खुसखुशीत होते. थालपीठ पण चांगलं मऊसूत खुसखुशीत होतं, म्हणून हे पोहे नंतर टाकायचे आपण. हे बघा झाली बर का आपली भाजणी सर्व छान भाजून झालेली, सगळे अगदी लाल छान भाजलेली आहे, खमंग भाजलेली आहे. आता ही पूर्णपणे गार होऊ द्यायची. गार झाल्यानंतर आपण ती दळून आणायची. मग नंतर मी कसं थालपीठ करायचं हे दाखवतेच आहे तुम्हाला. ही बघा जी आपण भाजणी भाजली होती ना, ती मी दळून आणली. ती पूर्ण सगळी दळलेली भाजणी 5 किलो भरली. आता आपण त्याचं मी तुम्हाला थालपीठ करून दाखवते कसं करायचं ते आणि काय काय टाकायचं त्याच्यात. आणि ती 5 किलो जी भाजणी झाली आहे त्याच्यातलं मी आता तुम्हाला 2 थालपीठ करून दाखवण्या इतकं पीठ घेतले. त्याच्यात मी आता चवीनुसार तिखट, ही हळद, आणि मीठ टाकणार. तिखट आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार टाकायचंय. हे सगळं हलवून घ्यायचं. मग नंतर त्याच्यात हे तीळ टाकायचे, लसूण, कांदा आणि कोथिंबीर. आता छान सगळं कालून घ्यायचं. आता हे सर्व एकजीव करून याचं मी तुम्हाला थालपीठ करून दाखवते. तवा इकडे मी एकीकडे तवा पण तापायला ठेवलेला आहे, कारण गार तव्यावर जर केलं तर ते चिटकणार. आता जर तवा तापलेला असला तर मग ते चिटकत नाही, छानपणे थालपीठ होत. आता आपण तेल टाकून घेतलंय तव्यावर, तो थोडासा गरम करून घेतलाय म्हणजे आपल्याला व्यवस्थित थापता येतं ते, म्हणून तवा थोडा गरम करून घ्यायचा, म्हणजे ते खाली चिटकत नाही. हे बघा मस्त. आता हे मी पातळ हे थापून घेतलेलं आहे. याला 2 छिद्रे पाडायचे, म्हणजे मधल्या भागात सुद्धा तेल पोचतं आणि थालपीठ छान निघतो. आता हे वाफवून घेते मी. हे बघा आता किती छान हे उलटणार आहे. हे बघा किती मस्त झाले, सुंदर थालपीठ झालं. आता हे तुम्ही कशा बरोबर खाणार? दह्याबरोबर खाऊ शकता, लिंबाच्या लोणच्या बरोबर खाऊ शकता, इडलीला चटणी करतो ना आपण त्याच्याबरोबर पण खाऊ शकता, पण जास्तीत जास्त दह्याबरोबर खूप सुंदर लागणार आहे थालपीठ. तर हे तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसं झालंय थालपीठ. हे बघा आता हे पूर्ण थालपीठ झालेलं आहे. तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकतात,
थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त हे थालीपीठ खावं, कारण हे 32 धान्याचं थालीपीठ आहे. सगळे आपल्याला त्याच्यात जीवनसत्व मिळतात. हे जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये कळवा, मला लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही पुन्हा एकदा माझ्यासाठी करून बघा. थँक्यू.